Hello guys and welcome back. Welcome to the new day and a new video. So guys बघू शकता एक छोटीशी मीटिंग आहे त्याच्यासाठी आलो आहे आणि इकडे मी बाईक आणलेली आहे आणि मस्त ट्रॅफिक विदाउट ट्रॅफिक मस्त 15 मिनिटात घरून इकडे पोहोचलो आहे. सो मी आहे ललित रेसिडेन्सीच्या इकडे. सो एक शॉर्ट मीटिंग आहे. मी सध्या काही बोलणार नाही, काय सांगणार नाही कशाबद्दल आहे, नंतर सांगेल. सो लेट्स गो एंटर इनसाइड. पार्किंग एरिया, कार का पार्किंग भारी है एंड दिस इज़ द फर्स्ट टाइम आई एम विजिटिंग ललित. इसके पहले मैं कभी नहीं आया हूँ ललित में. सो गाइस यहाँ पे बैठ के बहुत ही ज़्यादा मस्त लग रहा है. द एम्बियंस एंड द म्यूज़िक, द स्लो साउंड इज़ परफेक्टली, बहुत मज़ा आ रहा है. सो सब शांति है तो मैं ज़्यादा चिल्ला के नहीं बोल सकता व्लॉग में. सो इस गाइस बाहर निकल गया हूँ एंड अभी मेरा आवाज़ बढ़ गया एंड डन विद द वर्क. सो मैं पार्किंग जा रहा हूँ. सामने ही मैंने बाइक रखा है. सो आई टेक माय बाइक एंड गो. सो आज हम लोग जा रहे हैं, आम्ही चाललो आहेत गावाला. सो खूप दिवसांनी चाललो आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू गो देर. आणि गरमी आहे पण ठीक आहे, चला चला. गरमीमध्ये गावाला जायची एक मजा वेगळी असते. तुम्हाला पण ते तुम्ही पण एक्सपिरियन्स केलंच असेल. सो समर हॉलिडेजमध्ये जेव्हा स्कूल कॉलेज असायचं ते आम्ही नेहमी जायचो आणि तेव्हा असं काही गरमी अशी वाटायची नाही. पण आता ती गरमी थोडी टोचते, पण ठीक आहे, पण एन्जॉय तर करूया नक्कीच. सो आता मी घरी जाईल आणि थोड्या वेळाने आम्ही निघू गावासाठी, गावाला जायला. बाईक इकडे आहे पार्क, चावी. चला मी हेल्मेट घालतो आणि इथून निघतो. सो हॅलो गाईज, मी घरी आलेलो आहे आणि वाजले आहेत 5:30 संध्याकाळचे आणि इथे आम्ही रेडी होतो आहे गावाला. तसं तुम्हाला सांगितलं आम्ही जाणार आहोत अँड रेडी आहे, बॅग्सचा पॅक सगळं काही आहे. सो लेट्स लीव. आणि प्रांजली काय बोलतोस? काय बोलू, खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये आली आहे आणि मला टाइम नाही मिळत ना, ऑफिस वरून लेट येते मी. आणि उद्या आपण काय करणार आहोत ते सरप्राईज सांगायचं. ओके, ते मग आपण ते आम्ही उद्या कळेल तुम्हाला. ते आम्ही ॲक्च्युली सरप्राईज ठेवू. आणि एक डिफरंट असं मी कधीच असा व्लॉग केला नाही आहे जो मी उद्या करणार आहे गावाला जाऊन. मी खूप दिवसापासून विचार करत होतो की असं काहीतरी वेगळं ट्राय करूया आणि ते आम्ही करणार आहेत. आणि ही प्रांजलीला पण आवडते ती गोष्ट करायला. सो उद्या तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच मिळेल. आणि हा मोस्टली ब्लॉग थोड्या वेळात एंड करेल मी पोचल्यावर. नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक सरप्राईज आहे. आणि 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 इथे श्रेया पण आमच्यासोबत येणार आहे. आणि उद्या आम्ही काहीतरी, तिला नाही माहिती, काहीच नाही माहिती, काहीच आयडिया नाही आहे. ती रीलमध्ये ॲक्च्युली गुंग आहे. सो तिला जास्त डिस्टर्ब नाही करणार मी, कारण की असं प्राण्यांना डिस्टर्ब केलं तर ते प्राण्यांचा भाऊ पण प्राणी नॅचरल हॅबिटेटपासून डिस्टर्ब होतात. सो त्यांना जास्त जवळ जाऊन त्रास नाही दिला पाहिजे. सो चला आता मी निघतो. आणि मम्मी पण रेडी आहे. रेडी? ओके चला. हिला पण काहीच आयडिया नाही आम्ही उद्या काय करणार आहोत. यू नो. मग बोलू नको करणार आहोत काहीतरी. काय वाटतं? चल गेस कर. मला कसं कळणार आहे काय करणार? गेस कर. रील करणार आहे ते नाही, तिला नाही माहिती. ते गावाला जाऊन कसं करणार तू? नाही माहिती. पण आता हा प्राणी ॲक्च्युली डिस्टर्ब झालेला आहे. सो आता इन्व्हॉल्वमेंट दाखवतो आहे माणसा. सो चला निघालो. नंतर सांगेल, ब्लॉगमध्ये नाही सांगणार, नंतर सांगतो तुला नंतर गाडीत. सो चला आम्ही निघतो आता. सो गाईज आम्ही बसलो आहे तिकडे वरती मस्त गावाला टेरेसवर. खूप जास्त थंडावा आहे आणि मुंबईची गरमी खूप जास्त आहे आणि इकडे येऊन खूप असं गारवा थंडावा असं जाणवतं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. आणि रात्रीचे आता वाजले 12:15 आणि इथे बसल्या मम्मी आहे, प्रांजली आणि श्रेया. सो श्रेयाने बसल्या मला एक रिडल विचारले ज्याचा आन्सर PJ मध्ये. सो काय ते, व्हॉट इज द नेम ऑफ द बॉय who is born inside the car and
एक्सपायर्ड आउटसाइड आणि आणि ह्याच्यावर डिस्क्लेमर पण दिलं तिने. काय जोरात बोल. इट हॅज नथिंग टू डू विथ लॉजिक. इट हॅज नथिंग टू डू विथ लॉजिक. आता लॉजिकल नाही आहे त्याचा आन्सर. हो. आणि तिथे समोरच एक फणसाचं झाड आहे ज्याच्यावर 14 फणस आले. 14 फणस आलेले आहेत त्याच्यावरती. आता जस्ट पप्पानी मला मोजून दाखवलं. आणि इकडे हनी बीचं नेस्ट आहे. ह्याला जडा पण छेडला ना तर तुम्ही 50 किलो ते 90 किलोचे होऊन जातील सुजून. एवढे खतरनाक आहेत. सो हे ॲक्च्युली पाळलेले आहेत. जर त्यांना ट्रबल केलं तर ते चावतील, नाही तर असंच त्यांना काही छेडखानी नाही केली तर दे आर फाईन अँड दे आर नॉट ॲरोगंट ॲट ऑल. सीताफळ, सुपारी. मी तुला विचारलं. हे सुपारीचं झाड आहे. आणि इथे समोर फ्लॅश ऑन कर प्रांजली. सो इथे समोर तुम्ही बघू शकता हे आहे सीताफळचं झाड. आणि ह्याला मस्तपैकी फुलं आलेले आहेत. सो दीड महिन्यात त्याला सीताफळ येतील. आणि ह्याच्याच बाजूला आहे फणसाचं झाड ज्याला पहिल्यांदा आलेत 14 फणस आलेत सध्या. आणि हे खालचा नाही दिसणार, मी तुम्हाला सकाळी दाखवेन. नाही दिसत. खाली एक मोठा आहे पण तो सध्या नाही दिसणार जास्त क्लिअरली. सकाळी मी तुम्हाला दाखवेन. सो येस गाईज, दॅट्स इट. आता मी थोडा वेळ आधी इंस्टाग्रामवर लाईव्ह आलेलो. जर तुम्ही यूट्यूबवर आहात आणि तुम्ही माझं इंस्टाग्राम नसेल बघितलं सो रिडलचा आन्सर बाकी आहे ॲक्च्युली. सो येस, तुम्ही इंस्टाग्राम लाईव्ह नसेल बघितलं तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, अपडेट्स मिळत राहतील. आणि हे इकडे कार्बन डायऑक्साईड. चला गाईज, मी लाईव्ह इकडे सेंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन दिस इज युअर द चिलिटर पिक्सल सायनिंग आउट. असंच व्हिडिओ बघत राहा, असंच मला प्रेम देत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. परत तेच होतं ना, कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला जर काय लॉजिक कळलं असेल ह्याच्या मागे तर मला सांगा. अँड लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.